सातारा लातूर महामार्गावरील वडाचीवाडी पुलाच्या रखडलेल्या कामावरून तणाव. मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तक्षेपानंतर काम तात्पुरते बंद. ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील वडाचीवाडी गावच्या हद्दीतील पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक असतानाच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हस्तक्षेप करत शनिवारी बोराटवाडी येथे तातडीची बैठक बोलावली असून तोपर्यंत काम थांबवण्याचे निर्देश दिल्याने शुक्रवारी सकाळी सुरू झालेले काम अखेर बंद करण्यात आले. वडाचीवाडी येथील पुलाचे काम दीर्घकाळ अर्धवट अवस्थेत असल्याने परिसरात सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे पुलाचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काही दिवसांपूर्वी संयुक्त हलगी आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी ठेकेदार कंपनीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 22 मे पासून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दुसऱ्या बाजूला वडाचीवाडी येथील माजी सरपंच अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व शेतकरी आक्रमक झाले होते. ठेकेदार कंपनीकडे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांची सोडवणूक होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये काम सुरू करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी पोलीस प्रशासनासमोर स्पष्ट केली. 2 दिवस चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढला होता. शुक्रवारी सकाळी ठेकेदार कंपनीचे प्रकल्प समन्वयक श्रीकांत घाडगे यांच्या नेतृत्वाखाली कामासाठी यंत्रसामुग्री व मनुष्यबळ तैनात करण्यात आले. याचवेळी ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेत कामाला विरोध सुरू केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मागण्या लेखी स्वरूपात द्या, त्या सोडवण्यासाठी कंपनीमार्फत हमीपत्र दिले जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्गाचे काम थांबवू नका अशी विनंती त्यांनी केली. मात्र ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत प्रश्न सुटल्याशिवाय काम सुरू करू देणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी अजित भोसले, रोहिदास भोसले, विठ्ठल भोसले, राहुल भोसले, नरेंद्र भोसले, गौरव भोसले, महेश भोसले, सुहास भोसले, गणेश भोसले, दशरथ भोसले, शशिकांत भोसले, भगवान भोसले, सुधीर भोसले, अविनाश नलगे, आनंद भोसले, ओंकार संकुंडे आणि शशिकांत माने यांनी प्रशासनासमोर विविध प्रश्न उपस्थित केले. सुमारे 2 ते 2.5 तास चर्चा सुरू होती. मात्र दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. दरम्यान अजित भोसले यांनी आमदार महेश शिंदे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून वडाचीवाडी येथील सद्यस्थितीची आणि महामार्गाच्या कामाच्या परिस्थितीची माहिती दिली. आमदार शिंदे यांनी पोलीस निरीक्षक देवकर यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अजित भोसले यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संवाद साधून ग्रामस्थांच्या भावना व नाराजी निदर्शनास आणून दिली. मंत्री गोरे यांनी पोलीस निरीक्षक देवकर यांच्याशी चर्चा करून शनिवारी बोराटवाडी येथील निवासस्थानी तातडीची बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच तोपर्यंत शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मागण्यांचा आदर ठेवून काम बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ठेकेदार कंपनीने सुरू केलेले काम तात्काळ थांबवले. पत्रकारांशी बोलताना अजित भोसले म्हणाले, महामार्गाचे काम होऊ नये अशी आमची भूमिका कधीही नव्हती व नाहीच. मात्र काही शेतकऱ्यांचे प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. आमच्या मागण्या व अडचणी सोडवल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही. शनिवारी मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास आम्ही निश्चितपणे प्रशासनाला सहकार्य करू. दरम्यान ठेकेदार कंपनीने पुलाच्या परिसरात जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून सुरक्षा बॅरिकेड्स उभारले आहेत. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो आणि महामार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती मिळते का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. त्यांना सगळे विषय माहिती आहे. 2019 सालीपासून प्रकरण अडकलं आहे. आम्ही यांना पत्रव्यवहार केले वारंवार. अजिबात कलेक्टर साहेब, प्राम साहेब एकनाथ नाही थांबा 2 मिनिटं ऐका जरा. थांबा थांबा जरा 2 मिनिटं विषय ऐका जरा. 2.5 एकर शेती साहेब कुठे आपण बघायचं 2 मिनिट जवळच आहे.
9 फुटाने खड्डा काढलाय साहेब. नाही तुम्ही पहा आमची विनंती आहे गावकऱ्यांची तसं एकदा जे बघितलं बघा. ना, बघा हे जाऊया. बघितलं ना, तसं तो बी वाचा एकदा नाही, पॉईंट तो एक point बघितल्यानंतर बघा. लक्षात येईल तुमच्या. आमची जर चुकीची मागणी असेल तर आमच्या जमटे कारवाई करा. पण आमची ऐका ह्या पाठीमागच्या साहेब लाईट बघा का ते हाताला लागते लाईट बघा साहेब. आता ह्या हा डाम माणसाला काय करायचं कुठं डाम म्हणतो, हा डाम म्हणतो का तुम्ही? हे लाईट समोर ही खालची खाली 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 आहे, खाली खाली येते. आहे. खाली येते. काय अवस्था आहे तुम्हाला सांगा. ही तार आता परवाचा ट्रक गेला होता ना, त्या तार नाही नाही size- वाच हाताला चिपटायला तार लागते पाहिजे. साहेब. हाताला तार लागते. माझ्यावर विश्वास ठेवा. ऐका ना साहेब, मग आमचं म्हणणं आहे काय करायचं? हे बघा तार आता साहेब. आणि तुम्हाला सांगतो, इथं बघा ते घर कुठे गेलं बघा. त्या घराला रस्ता जायला पाहिजे का नको? दोन वेळा माणूस वाचलाय. ऐका इथंच पुलाच्या बाजूला ब्रिज बघा. ब्रिज रस्ता आणि घराचा स्लॅब एका लेवलला आहे. एवढी उंची वाटते. त्या शेतकऱ्यांनी त्या घराच्या मालकांनी जायचं कुठं? वर आलं की लगेच हायवे येतो तशी पाणी करा. त्याच्यानंतर इथून मनोत्री पाट्यापर्यंत एक साईडनं दोन्ही साईडनं गटर चेंबर काय केलेलं नाही. पहिले पूर्वी ताऱ्या होत्या, त्या ताऱ्यातून पाणी ओढ्याला निघून येतं या. आता पूर्ण सगळ्या रस्ते उंची वाढली. घराला जमीन सगळ्या पाणी अक्षरशः यांच्या हे उपद्रव पण नसते. त्यांच्या घरात पाण्यात जाते. आमच्या गावात गटर चेंबर ब्लॉक झाले पूर्ण. इतकी बसीट आहे. हा बस स्टॉप समोर तुम्हाला दाखवतो. हा दरवाजा उघडला की बस किती रोडचा बस स्टॉप आहे. दरवाजा बस स्टॉपला ते काढतो. आज कारखान्याची वाहतूक साहेब चालू झाली. ठीक आहे, ठीक बघा, आहे. पिवळावाला साहेब. पिवळावाला. हा तुम्ही सांगा मला साहेब, आज वाहतूक चालू झाली. सगळं वाहतूक झाली साहेब गावचं. तिथे पाईप टाकलं नाहीत. ऐका, या बैलगाड्या 2 मिनिटं, या बैलगाड्या साहेब, बैलगाड्या वाहतूक चालू झाली की प्रवासी अर्धा रस्ता येऊन थांबतोय. काही नाही बैलगाडी प्रवासी म्हणजे रस्त्यावर थांबायचं का वाहन करायला? त्यांना आम्ही गेली 7 वर्ष सांगतो की बस स्टॉप बांधून द्या, गटरांची कामं करून द्या, लाईटचं काम करून द्या, शेतकऱ्याचा मुरुम भरून द्या. सर्व गावांना बोर्ड आहेत. पत्रव्यवहार केले गावाचे आमच्या गावालाच बोर्ड नाही का? केलेलं नाही. कोणाच्या वेळी आलेलीच कळून आणि गेलेली बी कळून नाही. आदरणीय साहेब ऐका, आदरणीय दादांनी मी सांगितलं, त्यांना ऑर्डर केली होती की बाबा हे काम शेतकऱ्याची फसवणूक झाली ती करून द्या कंपनीला. त्यानंतर एक लक्ष्मी साहेबांनी सुद्धा VC कॉन्फरन्स कॉलवर कलेक्टर साहेबांना ऑर्डर केली होती. तरी काही नाही. यांच्या सगळं म्हणजे हे लोकांनी फटाव मारले कंपनीचा सगळे आदेश. मग सांगायचं शेतकऱ्यांना न्याय मिळणार कधी? त्या माणसाचा मरून आणि MSRDCला MSRDCला प्रांत साहेबांनी पत्रव्यवहार केला. 2-3 वेळा पत्र माझ्याकडे पोच कॉपी आहे सगळ्यांचा. हा प्रांत साहेबांनी MSRDC ऑफिसला पत्रव्यवहार केला. माझ्याकडे पोच आहे. त्याचा रिप्लाय काहीच नाही, 0. मग यांनी काय करावे काय केली त्या कंपनीने? मग कंपनी अशी कशी पाठी म्हणजे कसं त्याच्या कोण पाठीशी आहे का शेतकऱ्याच्या कोण पाठीशी आहे? मग कळू द्या. हे प्रांत साहेबांनी एवढ्या सगळ्या पोच आहे. नाही MSRDCला पत्रव्यवहार केलेला आहे. त्या MSRDCला काय नाही थोडीशी मॅडमवर केलेला आहे. ही पत्रव्यवहार बघा, एक पत्र आहे. 2 वेळा पत्रव्यवहार त्यांनी प्रांत साहेबांनी केलेला आहे. त्यांनी काय दखल घेतली नाही शेतकऱ्याच्या सुद्धा किंवा कंपनीच्या. बोलू शकतो आहे ना वगैरे.
या मार्गाने न्याय मार्गाने तुम्ही ह्या चला तुम्ही या माध्यमातून चला तुम्हाला 100 सगळ्या गोष्टी आहेत ना नाही बसतात त्यांचं टेंडर आहे नाही मी सांगू त्यांच्या टेंडर आहे हो बरोबर आहे तुम्ही या आईच्या काही संबंध नाही तुमचा गव्हर्नमेंट संबंध आहे बरोबर आहे की नाही गव्हर्नमेंट यांना हायर करतो किंवा गव्हर्नमेंट यांना कॉन्ट्रॅक्ट देतो बरोबर आता समजा हे माझं शेत आहे शेतावर मी काम करायला मेहनत ठेवतो त्यांचा याचा काय संबंध आहे का हे फक्त शेतावर काम करता येतो नांगरणी कोळपणी तुझी असं करतो त्यांचा काही प्रॅक्टिकल संबंध येत नाही आपण ज्या रजिस्टर मागण्या गव्हर्नमेंट तुम्ही पुटअप करा आणखी एकदा तुमचे एक पॅनल चेंज तयार करा म्हणजे मागण्याचं पत्र वगैरे या सांगितल्याप्रमाणे खाली घेऊन बोल काय ती नाही दिले मान्य आहे की आणखी फॉलोअप घ्या मंत्री महोदयांना आमदार साहेबांकडे दिले आम्ही तुझ्या माझी पूर्ण सहमत आहे का लिहून द्या आम्हाला तुम्ही आम्हाला लिहून द्या साहेबांचा आम्ही अर्ज मागतो लिहून द्या असं कसं बोलताय मग तुम्ही कशाला आलाय जाऊन आहे का जाऊ नका तोपर्यंत आम्हाला हेच कॉपी आम्ही देणार और मी येतो मग काय पाहिजे 100% साहेब खूप येऊ द्या बाबा देतील त्यांनी फक्त लिहून देऊ द्या आम्हाला लिहून देता काही एक आमचं आम्ही का आमच्या घरात बघतो घातलं हे तुम्ही केलेलं आहे काय बोलतो काम आहे आम्ही तारीख पूरा करेंगे और आपका क्या बोलते हैं क्या मार्केट दे दो ओके आपका काम चालू करो ठीक है चल जाओ मत लिख के पहले लिख आओ लिख के फोटो काढून व्हिडिओ आपण जागा 2 मिनिट जागा पाणी पिऊन अंडे पण जास्त कॉन्ट्रॅक्टमध्ये
माप टाकून घ्या भरून घ्या ही बनवून. काय करणार म्हणजे ही माती मुरून गेला आणि कसं व्हायचं सांगा. हाय की शेतकऱ्याला केवढा पडतो काय करा माहिती का तुम्ही मला काम दाखवू नका काम करून हां तिने अपील केले तिने दंड ठोठावलाय मला देतो ते आदेश त्यांनी काय केलाय शेतकऱ्याला काय असतात की नाही भरपाई किंवा त्यांनी भरून द्याव्याच्या ऑर्डर काही काढली नाही. काय केलं तुम्ही आमचं आतापर्यंत सगळे पोहोच आमच्याकडे बसा तुम्ही काय सांगायचं नाही आम्हाला वापरायचं नाही ते लेटर पाठवते काय लोक आणि लाईव्ह शूटिंग करणार आम्ही सगळी आतापर्यंत तुम्ही काय केलं आतापर्यंत काय तुमचं अप्रोच नाही दिलं तर जबाबदार गोष्टी करणार आहे का जबाबदारी नाही करणार तर मग काम बी नाही करायचं
ऍपरला तुम्ही कसं म्हणताय ऍपरला आम्ही देऊ म्हणतो त्या आदेश आहे शासन. कसा आदेश आहे पैसे पण अहो, मग तुम्ही कशाला आलाय? कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तोडले तुम्ही सरकारी मुरुम नेलाय. सरकारी मालाला तुम्ही. मुरुम नेलाय तुम्ही होय दादा, गटर सरकारी तोडले मालाला तुम्ही तुम्ही. लाईटिंग सगळं म्हणतात, तुम्ही कशाला आलाय इथं? सरकारी आहे ना, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे ना, करून द्या. सरकारला म्हण. तुम्ही काम करून देतो सगळं सरकार- तुम्ही मला उद्या ऍपरला आले होते ऍपरला तुम्ही 6 महिने देईल तेव्हा तुम्ही 6 महिने आणि नामंजूर केलं ऍपरला काय करणार अहो, मग ते आम्हाला रोज येते. मग तुम्ही आता कशाला चालाय काम करा तुम्ही इथं बंद करून जावा बंद करून चला जावा 2 दिवस बंद करा. उद्याच्या पावसावर तुम्ही लिहून देणार नाही तर मग काय तुम्ही लिहून द्या काय आम्हाला अहो, असं कसं लिहून द्यायचं काय? मी कसं? पैसे पण देतो. मग त्याला माझी आणि याचं मुलं माझं नुकसान कोण द्यायचं केलं काय नाही. सगळं फायनल. कोणाला पाहिजे केलं पाहिजे यावर डिझेल वरती आणि यांचं नाव घ्या पहिले गाडगे साहेबांचं. इतकी फसवणूक मला करताय नाही माणसांची. मला किती फसवणूक शेतकरी पासून झाली का नाही झाली मला माहिती झाली का नाही आणि मग त्या- तुम्ही साहेबांना सांगा शेतकरी हा? फसवणूक झाली काम तुम्ही करू म्हणू लागते. शकत नाही का तुम्ही तुम्ही? सांगा की तुम्ही सांगा की तुम्ही सांगा चला तुम्ही सांगा की. काय तुम्ही म्हणतो बघ मागे काय तुम्ही सांगायचं काम बंद करायचं झालं ह्यो. हा नाही नाही असं नाही ना हे तू कितपत योग्य आहे मला सांगा बघू सांगा साहेब. हा? नाही तर त्याला मला मुदत टाक. त्याला मला मुदत टाक किती दिवस करणार काय तर काम करणार नाही. Approve करते तुम्ही. मग साहेबांची उद्या मीटिंग आहे तेव्हा काय तेव्हा तुम्ही करून द्या. आम्ही कोणाला नाही बोलतो दादा. अजिबात काम करायचं. मी त्या म्हणजे सांगणार उद्या उद्या की निधी मुद्दा मी केले म्हणून दाटू जय भाऊंचा आधीच तुम्ही द्यावा का मग उद्या मिटिंग भाऊन लावली मग तुम्ही हजर राहा ना मिटिंगला उद्या भाऊनी जर सांगितलं काम करून द्या तर द्या ना. आम्ही तर तू जर आम्ही एका मिनिटात सांगतो भावना आपण असायचे भाऊ म्हणले बाबा निर्णय नाही करा तर करूया नाहीतर ते काय ते मार्ग निघेल ना भाऊनी असं करा मग जाऊन रोज दिलं तर घेऊ. असं काय नाही. नाही का हे केवढा मोठा अन्याय आहे बघा बरं. पासून तुम्ही सरळ सरळ करता नाही कर शेतकरी आहे. बाबा, तुम्हाला काय हे आहे का नाही कायदा कानून आहे का नाही सगळं सांग बोलतो मी तुम्हाला जय पण घेऊन येतो नाही. नाही नाही दे- दे- नाही दे- म्हणते दे- ते. लिहून दे नंतर. लिहून दे ना ती गटर स्कोप मध्ये नाही हा. स्टँड स्कोप मध्ये नाही. हे बघा तुम्ही त्यामध्ये लिहा जी स्कोप पण नाही त्याचं एस्टिमेट काढून ना आम्ही काम पूर्ण करून देतो. तेच म्हणतो ना मी त्याला. पण लिहा ना होतं त्याच्यामध्ये. नाही स्कोप काय excuse तू उद्या आपण ना मजूर केलं काय करणार स्कोप मध्ये जे काम आहेत ना त्याच्या मार्गी लावणार. हे बघा तुमच्या स्कोप मध्ये काय काम आहे सांगा ते सांगा साहेबांना तुमच्या स्कोप मध्ये काय काम आहे साहेबांना सांगा गटर नाही गटर नाही हा नाही लाईट लाईटचं नाही नाही रस्ते हे बघा लाईटला तुमच्या अखरीत नाही नाही, लाईट. बरं, लाईट लाईट हे बघा आणि bus stand बघा. हा ते पण नाही अजून त्याचं भूसंप अहो, मग आहे. काय आहे मग तुमच्याकडे? टोटल बस स्टँड आहे का? तुमचं बरं, मी जे काय वाक्य म्हणतोय, होतं. दोन मिनिटं ऐका. ती लाईट वगैरे ना तुम्ही पत्र तयार करा. जो मुख्य अभियंता आहे ना महाराष्ट्र लाईट सोडलं का बस स्टँडचं काय काम करत आहे, म्हणतो. काय म्हणत होता? भूसंपादन त्याला करावं लागतं. दोन मिनिटं ऐका. मी काय बोलतो उतारा. दोन मिनिटं. बस stand. गटर आणि काय मुरुम हा? मुरुमाचा विषय. मुरुमाचा तो व्यवस्थित contract आहे. जास्त विषय आहे, बरोबर. ठीक आहे. बस स्टँड हे काय ते तुमचं गटारी आणि कुठलं म्हणलं? ॲव्हरेज रस्ते Apron रस्ते. उतराय त्याचं आम्ही- नुसतं रस्ता उतराय करून देतो नाही तुम्हाला मुरुम टाकून तुम्ही ते लिहा त्यामध्ये आणि ते नाही नाही जयभाऊनी केल्याशिवाय नाही उद्या जयभाऊची निर्णय घेऊन उद्या साहेब आमची बी तुम्हाला विनंती आहे एक दिवस राहू आमची विनंती आहे, एक दिवस थांबावं लागेल एक आम्ही दिवस. आमचं काम एक दिवस. आम्ही एका दिवसामध्ये गाव. करू. एक दिवस. धन्यवाद.
जाऊन बघतो आम्ही. त्याच्यातून आम्हाला लिहून लिहून द्या. नाही आम्हाला लिहून दिलं आता उद्या बघतो भाऊंचं तुम्ही माझ्या गावाला काय ना ओके मग काय अभिजित काय तुमच्याशी बोलले आमदार साहेब तुमच्याशी बोलले तर तुम्ही डावाल काय ओके काय अडचण नाही असू द्या चला उद्या काय झालं तर बघू उद्या जयभावाला जायचं आहे उद्या तुम्ही तुमचंच घर करताय साहेब माझं घर काय करतोय जयकुमार गोरे भाऊंचा तुम्हाला आदेश आहे जय भाऊ तुम्हाला परत म्हणले उद्या मीटिंग लावली काय बोलतो लावली उद्या मीटिंग प्रत्येक गोष्ट आमची माघार आहे. आमची चूक आमची माघार आहे. काय बोलला काय म्हणतो भाऊ सांगून द्या. नाही नाही मी हात लावला का बोलू तुम्हाला ही तुम्ही बोलल्याप्रमाणे मी ही गाडीवर तुम्ही लावतो. आठवण करून घेतली तुम्ही स्वतः ही आठवण तुम्ही स्वतः करून घेतली सगळी ही कारण नसताना मी तुम्हाला विनंती करत होतो माझी की 7 वर्ष थांबलाय एकच वर्ष एक दिवस थांबा तर तुम्ही थांबू शकत नाही 7 वर्ष अन्याय स्वस्त शेतकऱ्यानं आमच्या घरादारांची वाट लागली मच्छर आजारी पडले मागचे 25 लिटर झाला सगळं मान्य कसं मान्य आहे? समज आहे की हा, ठीक आहे आपलं कसं सहमत आहे बघितलं आम्ही साहेब तुम्ही सहमत काय आहे बोलला माहिती का नाही ना तुम्ही फक्त आम्हाला एक दिवस तुम्ही आमचं थांबू शकत नाही 7 वर्ष शेतकऱ्यांनी आम्ही थांबलो आमचं गाव थांबले 7 वर्ष थांबलोय ह्या अडचणीत ह्या बोळा 7 वर्ष शेतकरी आमचा मरला बिना पिकाचा ते कोणी सांगणार ना कोण देणार त्याला दुष्काळ मी आमदार साहेब तुम्ही ऐकत नाही जय भाऊन ऐकत नाही मग ठीक आहे ना नाही नाही तुम्ही करत नाही आम्हाला काय नको देखील आम्हाला देखील काय नको तुम्ही काम करून घ्या होणार नुकसान तुम्ही जबाबदार असा सगळे काम आम्ही नाही काय जय भाऊ कार्यकर्ते आम्ही पहिल्यापासून चला तुम्ही काय झालं तुमच्या हक्का बाई तुम्ही करतोय आमचं चुकलं ठीक आहे नाही आम्ही सांगितलं काय नाही आम्ही सांगितलं म्हणजे याचा अर्थ काय समजायचा हो गाडगे साहेब याचा अर्थ कोण आहे मस्त अभिजित काळे कोण आहे हा मग असू द्या तुम्ही ती करताय ना आम्ही उद्या घरात तुम्ही फसवले तुम्ही सुद्धा फसवले सकाळपासून काय थांबा 2 मिनिटं तुम्ही फसवले तुम्ही सरळ तुम्ही फसवले तुम्ही सरळ तुम्ही काय बसतो सरळ तुम्ही फसवले उद्या मीटिंग आहे की तिथे तुमच्या जर माहिती किती आहे समोरच या की कसं शेतकऱ्याला बसून काय काय हे करता का कसा 2 मिनिट थांबा 7 वर्ष थांबलोय 7 वर्ष थांबलोय लाभाडा जरा बंद करा असले आणि शेतकऱ्यांनी मारता का शेतकऱ्यांना मारता का हो लावा तुम्ही काय सांगताय लाभाडा बोलताय सगळ्या शेतकऱ्यांना 7 वर्ष शेतकरी तो मारला त्याचं पीक नाही काय नाही हा ती काय पद्धत आहे का हा तुम्ही वर्णन करताय का हा तुमच्याकडे पण सगळं बाहेर का बळ कुठं तुम्ही काय आणलं बघायला तुम्हाला एक माणूस म्हणतो शिक्का नसला ना चला काय त्याचा उपयोग आहे चला बघू आपण उद्या जाय म्हणून जाणार बघू उद्या कसं चला त्यांना काय करायचं करू द्या चला तुमचं आम्हाला लेखी बी नको आणि काय नाही जाय म्हणून बघू उद्या कुत्र विचारतं का तिथे चला यांनी 10 वेळा फसवलं यांनी हे म्हणते शिक्का नसला तरी चालेल यांनी 10 वेळा फसवलं त्यांच्यातलं चला म्हणतोय. बघतो आम्ही उद्या जाय म्हणून बघतो काय असेल ती काम थांबलं पाहिजे अहो अभिजित काळेला फोन लावला मला सांगा. 7 वर्ष बघ काळे साहेबांना फोन लावला हा
कोणी असलं किंवा कोण नाही म्हटलं आज या ठिकाणी गेली 7 वर्षापासून आमच्या गावातील 2 शेतकरी आणि त्यांचा शेतीतला मुरुम 2.5 एकर मुरुम हा ज्या मेगा कंपनी प्रगती त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर खालचे काय सदस्य त्यांनी या ठिकाणी मुरुम नेऊन आमच्या शेतकऱ्याची फार मोठी फसवणूक केलेली आहे. त्याचप्रमाणे गावातील काही बंदिस्त गटर तुटलेले आहेत तेही कंपनीने पूर्ण करून दिले नाहीत. त्याचप्रमाणे लाईटचे पोल असतील, जो अपघात घडतो बस स्टँड तोही जीवित चा धोका मोठा आहे असते वाहतुकीला, तो एक बस स्टॉप हे सर्व कंपनी करून देणार होती. ती कंपनीने आजपर्यंत काम करून दिलं नाही. या गोष्टी 7 वर्ष झाली. त्यामुळे आम्ही या ठिकाणी वडादेवडी सर्व ग्रामस्थ आणि गावाने ग्रामपंचायत यांनी या ठिकाणी पुलाचे काम आम्ही गेली 2-3 वर्ष बंद ठेवले होते. पण तरी या ठिकाणी कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येऊन जबरदस्ती काम करत होते आणि शेतकऱ्याला काय आमच्या न्याय मिळत नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्याशी संपर्क साधून आम्ही भाऊंना कल्पना दिली की या ठिकाणी शेतकऱ्याची आमच्या फार मोठी फसवणूक झालेली आहे. तरी या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला व आमच्या गावाला न्याय मिळावा यासाठी आम्ही भाऊंना विनंती केली आणि भाऊंनी या ठिकाणी त्वरित अधिकाऱ्यांना सांगून या ठिकाणी उद्या आमची तात्काळ लगेच बैठक बोलवलेली आहे. तरी या ठिकाणी बैठकीला कंपनीचे अधिकारी आमचे ग्रामस्थ आम्ही सर्वजण उपस्थित राहणार आहोत आणि जयभाऊंच्या आम्ही वस्तुस्थिती मांडून या ठिकाणी शेतकऱ्यांना नक्कीच आम्हाला भाऊंच्या मार्फत न्याय मिळेल आणि गावालाही न्याय मिळेल. आणि या ठिकाणी आमदार महेश शिंदेसाहेब यांचंही सहकार्य झालेलं आहे. त्यांनी या ठिकाणी फोन करून कल्पना दिलेली आहे. तरी भाऊंचं मी या ठिकाणी जाहीर ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी काम निश्चित मार्गाला गेलं असं मी अपेक्षा व्यक्त करतो.